शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण कापूस लागवड टोकन यंत्राद्वारे केलेली आहे आणि नंतर पाणी देऊन आपण तणनाशक फवारणी करत आहोत। तणनाशक फवारणी करत असताना आपण फक्त या ठिकाणी लागवड केलेल्या सरीमध्येच या ठिकाणी रेगाटाच्या सरीमध्येच आपण फवारणी करत आहोत अशा पद्धतीनं। तर शेतकरी मित्रांनो, कापसामध्ये आपल्याला 1 महिनाभर तण नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं असतं। यामध्ये आपण क्विझोलोफॉप इथाइल हे कंटेन असलेलं क्युफॉप या ठिकाणी 30 ml वापरत आहोत व त्याच्यामध्ये आपण बूस्टरचं हे तणनाशक वापरत आहोत। त्याच्यामध्ये पायरुथोबॅक सोडियम हा कंटेन आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही कंटेन आपल्याला हिटवीड मॅक्समध्ये देखील मिळतात, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हिटवीड मॅक्सचा रिझल्ट येत नाही आणि यावर्षी प्रथमच आपण सेपरेट कंटेन घेतलेले आहेत आणि आता बघणारच आहोत की 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला याचा रिझल्ट कशा पद्धतीने येतो, सरकी कशा पद्धतीने उगवते। अशा प्रकारे आपण टोकन यंत्र या ठिकाणी टोकन यंत्राद्वारे लागवड केलेली आहे। कापसाविषयीचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच असतात। घन लागवड आपण या ठिकाणी 3 ते 4 वर्षापासून करत आलेलो आहोत। यावर्षी आपण 4x6 व 3x1 हे अंतर घेतलेले आहेत। दादालाड तंत्रज्ञानानुसार देखील आपण कापूस लागवड करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, कापसाविषयी आपण वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करत असतो आणि आलेला अनुभव आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी जे आपण तणनाशक वापरलेलं आहे त्याची देखील रिझल्टचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच। मागील वर्षी आपण पेंडामेथिलिन वापरलेलं होतं आणि बरेचसे शेतकरी त्याचा वापर करत असतात, परंतु त्याचे फारसे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आलेले नाहीत आणि आत्ता बघणारच आहोत आपल्याला यावर्षी कशा पद्धतीनं कापसाचं नियोजन करता येईल, कमी खर्चामध्ये कसं नियोजन करायचं हेच आपण या ठिकाणी बघत असतो। एकरी उत्पादन हे आपल्याला वाढवायचं आहे आणि आपले अनुभव आपण शेअर करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।